तर जय जिजाऊ मित्रांनो, काल महाराष्ट्रात नगर परिषदांच्या निकाल लागला आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा गुलाल भंडारा जे काय असेल ते भाजप, शिंदे सेना आणि अजितदादाच्या या ऑटोवर लोकांनी उधळला आणि भरभरून कौल दिला. आता लोकांचं प्रेम या भाजप आणि शिवसेनावर आणि अजितदादावर इतकं उतू चाललंय की विधानसभेतही त्यांना असाच भरभरून कौल दिला. आता पुढे लोकसभेतही त्याच्या आधी दिला, त्याच्या आधीच्या निवडणुकीत 2019 मध्येही तसंच केलं आणि आता पुन्हा या नगर परिषदेलाही तसंच केलं. अगदी विधानसभेची झेरॉक्स कॉपीच या निवडणुकीतून ते उतरवली की जसं विधानसभेच्या वेळेस वर्षभरापूर्वी भाजप, सेना आणि अजितदादा पवार गटाला जसं भरभरून मतदान मिळालं, त्यांच्या जागा आल्या आणि जी काही ओरिजिनल काँग्रेस असेल, ओरिजिनल राष्ट्रवादी असेल, ओरिजिनल शिवसेना असेल, ह्या कायमच्या लोळवल्या, झोपवल्या, हरपवून टाकल्या. आणि मग असं एवढं काय चांगलं काम हे भाजपवाले, शिंदे सेनेवाले करायला लागले की उठ मतदार उठतो आणि यांच्याच गालांचा मुका घेतो. म्हणजे नेमकं करतात तरी काय हे तरी तुम्हाला आम्हाला सामान्य जणांना कळलं पाहिजे. कारण यांनी जी काही चांगली कामं केली तर त्या चांगल्या कामाचा जर पाढा वाचत बसलं तर 2005 मध्ये या असेच गावातले आमच्या पोरा सोरायला कामं नव्हते म्हणून शहरात जाऊ लागले आणि मग पेपरात बातमी येऊ लागल्या की पोराच्या हाताला कामं नाही ते शहराकडे चालले. मग सरकारला वाटलं कुठंतरी याच्यात गावखेड्यात काम आणलं पाहिजे. मग 2005 साली सरकारनं कायदा करून पुन्हा ती जुनी रोजगार हमी योजना नवीन बॉटलमध्ये पुन्हा आणली आणि ते रोजगार हमीचा कायदा केला आणि 100 दिवसाच्या कामाची हमी दिली. पण त्याच्यातही ते बरोबर चालेना म्हणून पुन्हा काय केलं 4-5 वर्षानं हे रोजगार हमीच्या कायद्यामध्ये पुन्हा थोडेफार बदल करून त्याच्यात हे जे रोजगार हमीचे पैसे आहेत तर ते मजुराच्या खात्यालाच दिले जातील. आता खात्याला दिले जातील तर मग खाते काढायचे तर आमच्या मजुराचे खाते कुठं? हे गावखेड्यातल्या बँकामध्ये की ज्या कधी चालतील आणि कधी बंद पडतील. मग राष्ट्रीयकृत बँका ते आमच्या मजुराचे खातेच नाही. तर मग त्याच्यासाठी सरकारनं पुन्हा एक BFBC नावाचं मॉड्यूल आणलं, फायनान्शियल इन्क्लुजन नावाचा कार्यक्रम आणला, ज्याला वित्तीय समावेशन कार्यक्रम असं म्हटलं जातं. तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या लोकांची बँकात खाती घरपोच काढली गेली, ती बी झिरो बॅलन्स मध्ये. म्हणजे रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन सांगितलं की बाबा लोकांना खात्याचे बॅलन्स या सक्तीसाठी त्रास देऊ नका, झिरो बॅलन्स मध्ये सगळ्यांची खाती घरोघरी जाऊन उघडा. आणि मग लोकांनी ती खाती उघडली. मग निराधाराचे पगार, रोजगार हमीचं पगार, पोराची शाळेची स्कॉलरशिप हे सगळं त्या खात्याला जाऊ लागलं. मग हे जात असताना पुन्हा 2014 मध्ये नवा गडी नवा राज नवी नवरी आली भाजपच्या नातानं. आणि मग नवी नवरी जशी तीनदा तीनदा आरशात पाहिजे तसं मग भाजपला वाटलं आता या लोकांना या गरिबीच्या रेखातून बाहेर काढायसाठी काय करावं काय नाही. म्हणून या आहे ना पुन्हा ती जुनीच खाती दारू जुनीच पण नवं त्याला लेबल लावलं. भाई और बहनो 14 ऑगस्ट ला घोषणा केली की जनधन का खाता खुलाओ, ये खाते में आपको 5-5 हजार रुपये मिलेगा असं सांगितलं. आणि लोकांना पुन्हा कामाधंद्याला लावून दिलं की लोक उठले की चालले खाते काढायला. पायटच तोंड धुवायचं नाहीत की लगेच बँकेच्या दारात जाऊन बसू लागले. आणि मग हे बसता बसता मग अशी खाती काढली, 42 कोटी खाती काढली. देशाची लोकसंख्या 100 कोटीच्या वर अर्ध्या लोकांचे खाते काढणं झाले. पण गंमत अशी झाली की सगळे झिरो बॅलन्सचे खाते. तर मरायला पैसे, खर्चायला तंबाखूची पुडी घ्यायला पैसे नाही, त्या खात्यात टाकायला कुठून पैसे आणणार लोक? मग काय केलं की 42 कोटी खाते निघली. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड झालं त्याचं, की गिनीज बुकात नाव केलं की भारतानं या जनधन योजनेची 42 करोड खाती काढली. आणि मग खात्यात पाहिलं तर 42 रुपये बॅलन्स नाही. आता सरकारच्या जीवाला घोर लागला की आता खात्यात तर 42 रुपये बॅलन्स नाही, त्या बँका आपल्या नावानं बॉम्ब लागल्या, आपलंच उलट दिवाळी निघायची पाळी आली. आता लोकांचे पैसे कसे जमा करायचे? सरकार चालवायसाठी, भ्रष्टाचार करायसाठी पैसा तर लागतो ना. मग पैशासाठी पुन्हा एक शक्कल लढवली. 8 नोव्हेंबरला पुन्हा एक बाबा, धोळीवाल्या बाबानं घोषणा केली, उद्यापासून ह्या नोटाच बंद. तुम्हाला बदलून घ्यायचे असतील तर बँकेत जा, ढुंगणावर फटके खा, लाईनीत लागा, पैसे त्या खात्याला जमा करा आणि मग बदलून सगळा काळा पैसा काढायच्या नादामध्ये तुमच्या आमच्या ढुंगणावर पोलिसांनं, बँकवाल्यानं सगळ्यानं मारला हंटरानं. आणि राहिलं सुलं मारलं तर मारलं. पण जे मग त्या बँकेचे शेजारी पाजारी जे काही बसलेले होते तुमच्या आमच्या सारखे आमचेच भावकीतले सोयऱ्यातले लोक, तर त्याने बी चाकू सूर्या जे काही जसं कापता येईल तसं तुम्हाला आम्हाला कापलं. ते कसं बी त्याच्यातून सावरत फावरत असताना 2020 मध्ये पुन्हा मग कोरोना आला. कोरोनाला बी तसंच केलं. 12 वाजता एखाद्याची घड्याळ मोबाईल जरी दुकानात विसरलं, शटर त्याच्या हात जरी लावला तरी त्याला दंड करू लागले. मग दंड करता करता तेव्हा बी असे ढुंगणावर पोलिस आहे ना, हे आहे ना, त्यानं जिकडचे तिकडे लोक तंगवले, ढुंगणावर फटके दिले.
मसनवट्यात तुम्हाला म्हणजे जाळायसाठी पण तुमची हिंमत होईना, तिथं पण रांगा लागल्या. ऑक्सिजनचं सिलेंडर मिळणं तयार नेते, आमदार खासदार सगळे हरपले होते, भूमिगत झाले. कोणीच दिसायला तयार नव्हतं. तुम्ही आम्हीच फक्त पोलीस लोक हे सगळे डोंगरावर फटके मारायचे. ते झालं कसं बी 2024 मध्ये पुन्हा आता त्या 13 का 14,000 शाळा बंद केल्या. आता बरं या सरकारच्या विरोधात बोलायची बी हिंमत नाही. आता तुम्हाला जर वाटत असेल तर एखाद्याने व्हिडिओ बनवून पहा की सरकारला नावाच्या व्यवस्थेला लाज वाटायला पाहिजे असं म्हणा. आणि या सरकारनं आम्ही कधी आमच्या शेतकऱ्याने गव्हाच्या खळ्याला बैलाच्या तोंडाला मुचकं बी नाही लावलं, 500 रुपयासाठी भिकाऱ्यासारखं ही केवायसी करा ती केवायसी करा रांगत उभं करतं. बरं, या आता काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर तेव्हा बी सरकारनं काय केलं की 1500 रुपये आमच्या बायांना देऊ म्हटलं आणि माणसाला काय करू की त्याचे सगळं कर्ज माफ 7-12 कोरा 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 तीनदा असं बोललं सरकार ते. आणि मग ते बोलल्याच्या नंतर तीनदा बोलल्यावर लोकांनी त्यांना मतदान दिलं, बरं दिलं त्याच्यावर लाडक्या बहिणीच्या भरोश्यावर आणि 7-12 कोराच्या भरोश्यावर. पण 1.5 वर्ष झालं मग हे 7-12 कोरा केलंच नाही. मग आता भाजपच्या विषयी असं कोणतं प्रेम उतू लोकांचं, म्हणजे असं काय चांगलं काम केलं भाजपनं की जसं बा आता लोक त्याला भरभरून मत. आता तुम्ही जर म्हणसाल बा विकासाच्या मुद्द्यावर, तर विकास कुठला झालाय की समृद्धी महामार्ग बांधला तर बरेच लोक आता संभाजीनगरला जर जायचं म्हटलं तर आडवळण गावखेड्याच्याच रस्त्याने जातात, कारण समृद्धीवर गेलं की दणकन 2 रुपये किलोमीटरनं त्याला टोल नाका लागतो. टोल नाका लागतो कशाला, मरायला जातील का लोक? ते समृद्धीवर कोणी जात नाही. इकडून तिकडून ते समृद्धी. बरं, आता नागपुरातून मुंबईत पोहोचायचं 6.5 घंटे लागत आणखीन कुठले तरी. पण इथं आमच्या तालुक्याच्या ठिकाणी गेलं तर तिथं काय कंडिशन आहे, तिथं तर खालच्या फाट्यावर वरच्या फाट्यावर जायला 1.5-1.5 2-2 तास लागत. जिकडे तिकडे ट्रॅफिक त्या रस्त्याला पत्ताच नाही. पण आता 70 का 80 वर्ष झाले आम्हाला स्वातंत्र्य मिळून, आमच्या वावराला आणखीन बी टोंगळ्या इतक्या चिखलातूनच जावं लागतं, रस्ताच नाही बरोबर. सगळे हे गावखेड्यातले वावरातले रस्ते झालेच नाही. ते 24-24 लाखाचे 5 रस्ते झाले ते फक्त कागदावरच झाले. असं प्रत्येक गावात आहे. त्याच्यानंतर कोणती कारण योजना आणली मागे पाण्याची, नुसतेच गाव घर म्हणजे रस्ते उकरून ठेवले. पाण्याचा कुठंच पत्ता नाही. शिक्षण, पाणी, वीज, आरोग्य, दवाखाने काही नाही, सगळा बट्ट्या बोळ वाजलेला आहे. आणि मग या मुद्द्यावर जर निवडून दिला असेल विकासाच्या मुद्द्यावर, तर मग ते बी आता कुठं एखादा आता म्हणजे नेमका विकास कुठं केला ते कळायलाच मार्ग नाही. आणि मग तुम्ही जर म्हणत असेल की बा आता सरकारनं राम मंदिर बांधलं तर एवढे देव भोळे लोक नाहीत आमच्याकडं किंवा आता सगळेच त्या रामाचे भक्त आहेत म्हणून, असं बी काय नाही. आणि मग आता हे नेमकं व्हायला काय चमत्कार काही कळूनच गेलं. तर आता इकडे गावखेड्यामध्ये काय होतं की तुम्ही आम्ही सगळी जी गोष्ट लोक विचार करतो तर नैतिकतेच्या दृष्टीने विचार करतो. राजकारणात लोकांना तेवढं काही समजत नाही की बा एखाद्या महाराजानं 12 वर्ष जर तप केलं तर रोज त्याच्या पाया पडायला जातात की तपस्वी तपस्वी तपस्वी. पण त्याने एकच दिवस पाप केलं जर की त्याला लगेच लोक विसरून जातात आणि गावाच्या बाहेर हाकलून देतात. राजकारणातही तेच निकष लागू पडतात. आता भाजप आलं, कोणाच्या बोटाला धरून मोठं झालं, शिवसेनेच्या. मग शिवसेनेच्या बोटाला धरून मोठं होत होतं, शिवसेनेच्या खांद्यावर बसलं आणि त्याच्याच कानात मुतलं. मुतल्याच्या नंतर मग ते आहे ना, मग त्या भाजपनं काय केलं की एका घराची 2 घरं केली. पहिल्यांदा शिवसेना फोडली गुवाहाटी मार्गे, त्याच्यानंतर मग पवार साहेबांचंच घर फोडलं. आता हे घर फोडणाऱ्या लोकांना गावखेड्यामध्ये लोक उभं करत नाहीत, विचारत बी नाहीत, पण तरी पण आता यांना निवडणुकीमध्ये निवडून द्यायला लागले. पण आता हे राजकीय विचार करणाऱ्या लोकांना जर हे निवडून देत असतील किंवा हे निवडून देत असतील तर मग आता या देशाचं काय होईल ते तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्हाला काही जास्त कळत नाही. धन्यवाद.